हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. आता सकाळी माझ्या डब्याची तयारी चालू झालेली आहे. इकडे मी वाटाण्याची सुकी भाजी करणार आहे आणि त्यासाठी वाटाणे झालं जेवण तयार. भाजी झाली. ही अशी झाली भाजी आणि काय चपाती भात वगैरे नाही राहता तोडलं नाही वरण. चपाती झाली की हे करू भाकरीचा चूरमा कर कर. दोन आमदारच नाही बाहेर. बाहेर अजून अंधार आहे. हाय, गुड मॉर्निंग. आता माझी सगळीच कामं आवरलेली आहे. कपडे वगैरे झाले. आता नाश्ता वगैरे करायचा आहे. 7 वाजत आले. म्हणजे आवरलेलं आहे सगळं. हे गेले बकेट वगैरे भरायला. आता कपडे धुवून झाले ना आत्ताच. आणि मी बनवतीये रात्री कालच्या आहे ना बाजरीच्या भाकरी राहिल्या होत्या, मग त्याचा भुगा बनवतीये. आता तवा वगैरे गरम करायला ठेवला, तर टाकलेले शेंगदाणे. तर आपण चला बघू कसं बनवतीये मी. सगळ्यांना येत असेल आणि सगळ्यांच्या आवडीची पण रेसिपी असेल ती, पण बघू आपण. काय बनवतो आता? बाजरीच्या भाकरीचा उडा, चुरमा, काय बुगा. तुला आवडतो? आवडतं म्हणजे काय. पहिले हेच पोहे बनायचे की घरी. सगळ्यांना आवडत असते. आता फक्त आमच्याकडे वेगळी ज्वारीची. हो. छान छान. आता मी ते पण बनवलं चुरमा भाकरीचा. तर आता थोड्या वेळाने नाश्ता करू. हे कोणीतरी आलेले बाहेर, तिकडे गेलेले आहेत ते. तर आपण ते आले की मग नाश्ता करू. काल काय खरंच व्हिडिओ बनवता नाही आले. मी स्टँडला लावते मोबाईल. काल काय व्हिडिओज बनवता नाही झालं, कारण खूप तब्येत खराब झाली होती दोघांची पण. कारण पित्त वगैरे भरपूर झालं होतं. त्या रविवारी मच्छी खाल्ली होती ना, मग मच्छीने खूप पित्त होऊन जातं आम्हाला दोघाला. त्यामुळे आम्ही जास्त मच्छी खात नाही. पण आता खूप दिवसांनी आणली होती, तर ते आम्हाला झालेले आहे. मी इथं फुलं आणून ठेवलेले, देवाला तट घालते. लागलं असेल फुले. तर मग काल काहीच व्हिडिओ बनवायची इच्छाच नाही झाली. आणि मग त्या दिवशी परवा बर्थडे होता, मग बर्थडेचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. तर आता मग म्हटलं आज चालू करू. आज पण थोडंसं अंग कणकण करते
पण म्हटलं नको, आता चालू केलेलं आहे ना तर चालू करू आपण. आणि झालं, शुक्रवारपासून माझं परत काम चालू होईल. उद्यापासूनच, आज त्या 2 तारीख, उद्यापासूनच माझं काम पण चालू होऊन जाईल. सुट्ट्या संपून जातील, कशा गेल्यास कळालंच नाही. तर आज पण बघू, थोडस बाकीचे काही काम आहे ते पेंडिंग करून घे. मग उद्यापासून काही भेटणार नाही काम करायला. तर आता हे आले की मग नाश्ता करते आणि मग आवरते सगळं. देवाला फुल घालून घेते मी. देवपूजा वगैरे झाली माझी, आवरलंय सगळं. तर फुल घालते देवाला. या या सगळे नाश्ता करायला. आता हे बनवलेलं, हे असं बनलं. ही सकाळची भाजी बनवली ती काय मटार, मटार बारीक करून. हे तर दही आहे. आता बरोबर 7:15 वाजले. नाश्ता करून घेतो आम्ही. हे वरण, इकडे यांचं ताट आहे, हे इथं माझं ताट आहे. या सगळे, चला. हाय, आता माझं सगळंच काम आवरलं. आता चहा ठेवलेला आहे, झाडून वगैरे घेतलं, झाडून पुसून वगैरे घेतलं. आणि ऑफिस पण चालू झाले. म्हणजे थोडस वर्क राहतं, उद्यापासून प्रॉपर चालू आहे. पण आता थोडस पेंडिंग काय असेल तर कम्प्लीट करायचं असतं. पण काहीच नव्हतं माझं, फक्त चेकिंग वगैरे करत होते. अजून थोडं आहे करायचं, तर ते पण करतीये. आणि आता चहा ठेवला, चहा पिते. आता वाजले 3:30 वाजले. मग 4:30 पर्यंत आवरेल काम. तर आता चहा पिऊन घेऊ. दिवसभरात काय शूट होतच नाही, कारण इतकं काय असं दाखवण्यासारखं नसतं. पण पण त्यातून थोडा मी प्रयत्न करते, कारण कामाचं पण भरपूर हे असतं, लोड पण भरपूर असतो. आणि मग ऑफिशियल वर्क असं काय आपण दाखवू नाही शकत ना, आपण काय करतो काय नाही ते. मग जेवढे मी हे करते ते दाखवते मी. आता चहा ठेवलेला आहे, चहा पिऊन घेऊ. किचन मध्येच आहे मी. आणि थोडं हर्षासोबत खेळले आता. आणि मग आले, मग आता चहा ठेवला, तर चहा पिऊन मग लगेच बसायचं कामाला. आता बघू संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा, उद्या डब्याची काय तयारी करायची ते अजून विचार केलेला नाही. वांगी वगैरे आहेत, बघू आता उद्या काय बनवायचं. आणि संध्याकाळी पण आता 4:30 पर्यंत आवरलं की मग तिथून मग बघू आपण काय करायचं ते. आता बघू, चहा झालेला आहे का. चहा तर अजून व्हायचंय, होतोय आता. इकडे दूध आहे बाहेर असं. ह्याचे नारळ पण काढले, मी व्हिडिओ बनवलेला दाखवते. हा, नारळ काढते, नारळ. आला, पडला पडला. हे हळू. त्या पोरांचं आणि काम असते मध्ये मध्ये. ह्याचे लई झाले हो पिकले, हे वाळले. तू आत उभं वाटल्यास आणि मध्ये वडायला जोर येईल. शूट करते असं काढते ना. चिवडी कुठे आहे, बघतीये का. किती नारळ झाले. झाले बारीक बारीक आहे का की आता खाली ते बारीक बारीक एवढे एवढेच.
तिकडे लांबून बघा रे. हे अजून डेकोरेशन आहे तसेच. हे इकडं बाहेरचं भरपूर नारळ काढले का कपडे वाळते नंतर हाडत आता. मस्त झालेले. काल भरपूर नारळ काढले तर मी शूट केलेलं. आज मी ते जॉईन करते. ह्यांनीच काढले. ह्या समोरच्याच झाडाचं काढले आणि दाखवते थांबा. हे असे नारळ आम्हाला पण देते ना घर मालकीन. तर भरपूर नारळ काढले. एकाच झाडाचे काढले. अजून बाकीच्या झाडाचे काढायचे पण भरपूर निघले. एकाच झाडाचे असे भरपूर अशी गोणी भरून निघाली नारळ. हे समोर झाड आहे ना की आमच्या किचन मधून जे दिसतं ते त्या झाडाचे. तुम्हाला सुपाऱ्या पण दाखवते. सुपाऱ्या लागते ना त्या असे मागच्या साईडला आहेत भरपूर झाडं. इकडे पण आहेत पण ही छोटी आहेत. ही अजून याला नाही लागलेली. तर दाखवेल. परत आता काजू वगैरे यायला लागली. आताशी सुरुवात झालेली. मी दाखवलेले आहे गेल्या व्हिडिओमध्येच. परत आता रविवारी समजा जर गेले ना मी तिकडे फिरायला तर दाखवते काजू भरपूर. चला चहा झालेला आहे. मी चहा पिऊन घेते. आता चहा झाला. मी फरसाण आणि हे खाते. छान लागतं हे स्वीट बन. मस्त. आता चहा पिऊन घेते. वाजले 3:45. आवरपर्यंत 4 वाजतात. चला तर या मग सगळे चहा प्यायला. चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करू. आधी मला दुकानला जायचं आहे. मी बटाटे घेऊन येते. मला बटाटे हवेत. इथं जवळच दुकान आहे मागच्या साईडला. तर मी ते बटाटे घेऊन येते. आता देवपूजा वगैरे सगळीच झाली माझी. इकडं देवपूजा झाली आणि मी आता मग म्हटलं जाऊन आता बटाटे घेऊन येऊ आणि मग स्वयंपाकाला लागू संध्याकाळी. चला तर मग दुकान बघते दाखवते. बघ बाहेर पण वातावरण छान झालेले. चला मग दाखवते तुम्हाला. काय आधी काय नाही ना. हे काय खटका देऊ 5 रुपये. चला आता बटाटे घेतले. जाऊ आता घरी. सुट्टी आता आणलेले बटाटे 50 रुपये किलो. तर आता बटाट्याची भाजी बनवते. स्वयंपाकाला लागते आता.